हिंदसदवन्दियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिकामध्ये गाथा नंबर 11 झाली आपली, बघितलं होतं। 12 नंबरची गाथा आहे। काय सांगितलं 11व्या गाथेमध्ये? द्रव्य कथंचित उत्पादव्यय करतं, कथंचित ध्रुव आहे, सत आहे। द्रव्याचं स्वरूप कसं आहे? कथंचित नित्य आहे, कथंचित अनित्य आहे। म्हणजेच उत्पादव्यय करतं तसं ते पण द्रव्य आहे आणि जे सतरूप आहे ते पण द्रव्य आहे, असं कथन करून सांगितलं। आता 12व्या गाथेमध्ये सांगतायत काय? द्रव्य आणि पर्याय ह्यांचा तादात्म्य संबंध असतो असं सांगतायत। म्हणजे पर्याय जी असते ती द्रव्याचीच असते, द्रव्याला सोडून पर्याय होत नाही, ह्याच्यासाठी कथन करून सांगतायत। पज्जय विजुदम दौवम दौव विजुत्ताय पज्जयाणथी दोढ्ढम अनन्नभूदम भावम समणा परुवेंती। काय सांगितलं? पज्जय विजुदम दौवम नथी म्हणजे काय? सोनल समजण्यासारखं आहे? सोनी समोर बस की। पज्जय विजुदम दौवम नथी म्हणजे पर्यायाला सोडून द्रव्य नसतं। काय कर ट्रान्सलेट सोनल? अनन्यभूत आहेत आणि शेवटचं नाही। दोन्नम अनन्नभूदम काय सांगितलं? पज्जय विजुदम दौवम नथी, पर्याय विरहित द्रव्य नसतं आणि द्रव्य विरहित पर्याय नसते, दोन्ही परस्पराशी अनन्यभूत। तेच सांग बरोबर, अनन्यभूत भाव आहेत असं श्रमणांच्या द्वारे परुवेंती म्हणजे सांगितलं गेलेलं आहे। खालचा अर्थ वाचते। पर्यायरहित द्रव्य आणि द्रव्यरहित पर्याय नाहीत, दोहोंचाही अनन्यपणा म्हणजे तन्मय भाव श्रमण सांगतात। म्हणजे दोन्ही परस्परांशी कथंचित तन्मय रूप आहेत। द्रव्य पर्यायाशी काय अशी एकत्व रूप असते का पर्याय द्रव्याशी किंवा द्रव्य पर्यायाशी? मग का असं म्हटलं की अनन्यभूत असतात? तर अन्यमतवादीचं खंडन करण्यासाठी सांगितलं। कोणाचं खंडन झालं ह्याच्यात सांगा? अनेक मतवादी आहेत वेगवेगळे, त्यांनी द्रव्याचं स्वरूप कोणी नित्य मानलं, कोणी अनित्यच मानलं। जिनमतामध्ये अनेकांत स्वरूप मानलं वस्तूचं स्वरूप, म्हणजे कथंचित नित्य आहे, कथंचित अनित्य आहे। तर त्यासाठी इथं घेतलं की बौद्ध जे सांगतात त्यांनी मानलं काय? पर्याय ही द्रव्यरहित असते किंवा द्रव्य पर्यायरहित असतं। का? कारण त्यांचं द्रव्यच तेवढं आहे ना, पर्याय मात्र अस्तित्व असलेलं द्रव्य आहे। म्हणजे काय हो? एक समयवरती त्यांनी मानलेलं द्रव्य कसं आहे? एक समयवरती त्याचं अस्तित्व राहतं, एका समयात असतं द्रव्य आणि नंतर नष्ट होतं। हे तर कसं सिद्ध होणार सांगा बघू? त्यांनी पण जे पक्ष मांडतात ते काय उगीच नाही, त्यांचं सुद्धा तेवढंच ठाम असतं मत, हेतू असतात त्यांच्याकडं पण। मग कसं काय त्यांनी असं मानलं द्रव्याचं स्वरूप? बौद्ध म्हणतात की एका समयाला वस्तू आहे तेवढंच त्याचं अस्तित्व, दुसऱ्या समयाला ती वस्तू समूळ नष्ट होते। मग असं कसं काय मानलं? मग आपण त्यांना विचारतो ना की मी आत्ता काय केलं? पुण्य केलं, त्याचं फळ कोणाला मिळणार हो? मी तर मरणार, दुसऱ्या समयाला मी नाही आहे, दुसराच जीव असणार।
म्हणजे मी करणार कर्म आणि दुसऱ्याला फळ मिळणार, मी पाप करणार तर त्याचं फळ दुसऱ्याला मिळणार, असं म्हटल्यावरती कसं चालायचं? ज्याचं कसे भाव आहे तसंच त्याला उदय भोगायला लागतो असं आपण म्हणतो. मग माझं कर्म असताना दुसऱ्याला फळ मिळालं तर चालणार का? तुम्ही कष्ट करणार आणि त्या कोणाकडनं तर पैसे माझ्याकडे आले समजा, तर चालणार का? महिनाभर तुम्ही कष्ट केला आणि त्यांनी पैसे मला दिले, चालणार का? मग असंच आहे इथं पण. द्रव्याचं एक समयवरती अस्तित्व मानलं तर त्या समयात जे भाव केले ते पुढच्या समयात त्याचं फळ मिळणार असेल तर ते द्रव्यच नष्ट झालं मानतो. म्हणून त्याच्यासाठी सांगितलं की पर्यायविरहित द्रव्य नसतं. जी पण पर्याय असते ती द्रव्याशी अनन्यभूत असते आणि द्रव्यसुद्धा पर्यायाने रहित नसतं. जसं सांख्यांनी मानलं सर्वथा नित्य असतं द्रव्य, तर असं पण नाही. म्हणजेच द्रव्य हे पर्यायाला धरून असतं आणि पर्याय द्रव्याला धरून असते. अनन्यपणा आहे त्यांच्यामध्ये, म्हणजे तन्मयपणा आहे. कुठल्या न्यायाचा विषय सांगा? द्रव्य आणि पर्याय यांचं तादात्म्य संबंध आहे. कुठला न्याय? बोला. चार तर आहेत, किती विचार करायला लागला? द्रव्य आणि पर्यायाचा तादात्म्य संबंध असतो. दीपाली भाभी म्यूट आहे तुम्ही. अभेदवृत्ती. पर्याय. अभेदवृत्तीमध्ये पर्यायाचा संबंध कुठं सांगतो आपण? अभेदोपचार म्हणायचं त्याला. कारण अभेदवृत्तीमध्ये द्रव्य आणि गुणांचा संबंध सांगितला आहे, तिथं नित्य तादात्म्य संबंध असतो. आणि जेव्हा द्रव्य आणि पर्यायाचा संबंध सांगतो तिथं अनित्य तादात्म्य संबंध असतो. त्यामुळं अभेदोपचाराने सांगितलं द्रव्याचीच ती पर्याय आहे किंवा पर्यायाने ते द्रव्यसहित आहे. म्हणून दोघं परस्पराशी कुठं सांगणार खंडन करताना आपण की द्रव्यामध्ये पर्याय नाही आहे किंवा द्रव्य आणि पर्याय कथनचित भिन्न आहे हे सांगणार. पण इथं विवक्षा काय आहे? बौद्धांचं खंडन करायचं आहे तर सांगतायत की द्रव्याशिवाय पर्याय नाही, पर्यायाशिवाय द्रव्य नाही. म्हणजे कुटस्थ नित्य नाही किंवा सर्वथा अनित्य नाही. पुढं अत्र वाचोनी द्रव्य पर्यायाणाम अभेदः निर्दिष्टः आहे का शास्त्र? नंतर द्रव्य येथे द्रव्य पर्यायाचा अभेद कथन करून सांगतात. द्रव्य आणि पर्यायामध्ये कथनचित अभेद आहे हे सांगतात. दुग्ध वाचो ना. द्रव्यस्य हि सहक्रम प्रवृत्त गुणपर्याय सद्भाव एक मिनिट अवस्थायी. हॅलो, कितवी गाथा? कितवी गाथा? 11वी. 12वी चालू आहे आमची बेटा. 12 म्हणून पहिल्यापासून शास्त्र घेऊन बसायचं असतं. दुग्ध दधी नवनीत घृतादी वियुक्त गोरसवत पर्याय वियुक्तम द्रव्यम नास्ति. इतकं फास्ट वाचल्यावर कोणाला कळायचं ते सांग अर्थ काय? दुग्ध, दधी, नवनीत आणि घृत हे सगळे काय आहेत? गोरसाच्या पर्याय आहेत. गोरस म्हणजे दूध. त्या दुधाचंच काय झालं? दही झालं, लोणी झालं, तूप झालं. त्यामुळं तुपाला सुद्धा गोरस म्हणलं जाते, दुधाला सुद्धा गोरस म्हणलं, लोणीला सुद्धा गोरस म्हणलं, ताक, दही जे काय असेल सगळ्याला गोरस म्हणतो. मग त्यांनी काय सांगतायत? दुग्ध, दधी, नवनीत आणि घृत अशा 4 पर्याय आहेत एकानंतर एक होणाऱ्या. पहिल्यांदा दूध, त्याच्यानंतर दही, त्याच्यानंतर लोणी आणि शेवटी तूप. मग हे 4 गोरसाच्या पर्याय द्रव्याला सोडून, पर्यायाला सोडून द्रव्य नसतं.
गोरस हे जे द्रव्य आहे म्हणलं तर ते गोरस त्या पर्यायाने रहित नसतं. कुठली पर्यायाने कुठलं द्रव्य आहे? गोरस हे द्रव्य आहे आणि दुग्ध दधी हे सगळे त्याचे पर्याय आहेत. मग पर्याय वियुदम द्रव्यम नथी, पर्याय वियुक्त द्रव्य नसतं. म्हणजे जिथं गोरस आहे तिथं नियमाने या सगळ्यामधली कुठली ना कुठली पर्याय आहेच. पर्याय विरहित कसं असणार? एखादं तर्क कधी असेल पर्याय द्रव्य तर नियमाने ते पर्यायाने सहितच असतं, कुठलंही असू दे. आता माझी ही मनुष्य पर्याय संपली, मग पर्याय विरहित झाला का नाही हो द्रव्य? माझा जीव द्रव्य या मनुष्य पर्यायातून बाहेर पडला, मग मनुष्य पर्याय संपली की मग द्रव्य वेगळा आणि पर्याय वेगळी झाली की दुसरी पर्याय असणार त्याच्यावर. म्हणजे सांगितलं कधीच असं होणार नाही की पर्याय विरहित द्रव्याचं अस्तित्व कधीच नसतं. आपल्याला वाटेल की आता मी क्रोध करत नाही आहे, कोणाशी मोह करत नाही आहे, म्हणजे मी काय करतोय बस न्याता दिसतंय ना, मग सिद्ध भगवान न्याता नेता नाही आहेत का? मग कुठे त्यांच्यात कसली पर्याय आहे? सगळ्या पर्याय तर संपल्या विभावरूप ज्या होत्या त्या. क्रोध कशाय, मान कशाय वगैरे ह्या सगळ्या कशाय रूप अवस्था आहे, त्यांचा नाश झालाय. तर मग त्यांचं द्रव्य म्हणा पर्याय विरहित असतं. कुठं संसाराची कुठली पर्याय आहे त्यांच्यामध्ये सांगा? मग पर्याय विरहित सिद्ध आहेत की नाही? नाही, त्यांच्या केवळ ज्ञानाच्या पर्याय चालू आहे. म्हणजे विभावरूप पर्यायाचा नाश झालाय, पण स्वभावरूप पर्याय तर चालूच आहेत. त्यामुळं स्वभाव पर्यायांचं परिणमन चालू आहे, म्हणजे जाणणं हे सुद्धा एक पर्यायच आहे. त्यामुळं त्या रूपाने त्यांचं परिणमन नित्य चालू आहे. म्हणून पर्याय रहित द्रव्य नसतं, द्रव्यरहित पर्याय नसते. म्हणा काय म्हणले? काय म्हणले मी? द्रव्यरहित पर्याय नसते आणि पर्याय रहित द्रव्य नसतं. समजलंय? वाचा. गोरसवियुक्त दुग्ध दधी नवनीत घृतादिवत द्रव्यवियुक्त पर्यायाः न सन्ति. पहिल्या वाक्यात सांगितलं पर्याय रहित द्रव्य नसतं, म्हणजे ह्या सगळ्या पर्याय आहेत, दुग्ध दधी नवनीत वगैरे, यांनी रहित गोरस नसतं. आता उलट सांगणार की गोरसाने रहित पर्याय नसते, म्हणजे गोरस इन द सेन्स द्रव्य. मग पर्याय विरहित द्रव्य नसतं ह्याची सिद्धी केली, याचं उदाहरण दिलं पहिल्यांदा. आता दुसरं उदाहरण देतात, पर्याय रहित द्रव्य रहित पर्याय नसते. काय सांगितलं? गोरस रहित दुग्ध दधी नवनीत घृत आदीप्रमाणे द्रव्य वियुक्त पर्याय नसतातच. काय कळलं सांग सोनी? म्हणजे द्रव्य विरहित पर्याय नसते, आणि आता दुसऱ्यांदा सांगितलं की पर्याय विरहित द्रव्य नसतं. म्हणजे हे दूध दही लोणी तूप वगैरे हे गोरसाच्या पर्याय आहेत, पण ह्या पर्यायाशिवाय गोरस नाहीच. गोरस हे द्रव्य आहे. त्यामुळे पहिलं लाईनमध्ये सांगितलं ते पर्याय रहित द्रव्य नसतं. आता सांगतायत की द्रव्यरहित पर्याय नसते. म्हणजे तुमची मनुष्य पर्याय द्रव्याला सोडून आहे का धरून आहे? जीवाची पर्याय मनुष्य आहे की नाही? जीवाला धरूनच आहे ती पर्याय. भलेही नष्ट होणारी आहे तरी सुद्धा तेवढ्या काळापर्यंत द्रव्य त्या पर्यायाबरोबर राहते. त्यामुळं द्रव्याचीच पर्याय म्हणली जाते. ठीक आहे, पुढं. ततः द्रव्यस्य पर्यायानां च आदेशवशात् कथंचित् भेदे अपि अस्तित्व नियतत्वात् सोनी कथंचित भेदे अपि एक अस्तित्व नियतत्वात् अन्य अजहत वृत्तीनां वस्तुत्वेन अभेदः इति. अन्योन्य म्हणायचं ते, अन्योन्य नाही. नियत कथंचित भेदे अपि अस्तित्व नियतत्वात् अन्योन्य अजहत वृत्तीनां. काय वाचलं? अजहत वाचलं ना? अजहत वृत्तीनां वस्तुत्वेन अभेदः इति. म्हणजे जरी द्रव्य
वेगळं दिसतंय, पर्याय वेगळं दिसतंय, तरी सुद्धा सांगतायत की त्यांच्यामध्ये अजहत वृत्ती म्हणजे परस्पराला न सोडणेरूप वृत्ती असते. अन्योन्य वृत्ती, द्रव्य आणि पर्यायाची एकच सत्ता आहे म्हणून अन्योन्य वृत्ती त्याला म्हणलं. खाली टीप दिली आहे. परस्पर वृत्ती, एक दुसऱ्याच्या कारणाने असणे, एक दुसऱ्याच्या आश्रयाने राहणे, ह्याला म्हटलं अजहत वृत्ती. शब्द वेगळा असला तर जहत म्हणजे सोडणे आणि अजहत म्हणजे न सोडणे रूप वृत्ती ज्याची असती, असं ते द्रव्याचा स्वभाव आहे. द्रव्य कधीच पर्यायाला सोडत नाही आणि पर्याय द्रव्याला सोडत नाही. जसं मूल आई वडिलांना सोडत नाही आणि आई वडील मुलाला सोडत नाहीत, असा अविनाभाव नाही आहे, सोडू शकतात. आता सोडून गेला की नाही, लग्न झाल्यावर पोरी आई वडिलांना सोडून जातात, बरोबर आहे का? मग तिथं दिसतंय. पण इथं काय सांगितलं, कुठलीही अवस्था असू दे तिथं द्रव्य असणारच, त्या द्रव्याचीच ती पर्याय असते. आणि जर पर्याय विरहित द्रव्य मानलं तर त्या द्रव्याचं अस्तित्वच राहणार नाही. म्हणून सांगितलं कुठेही असलं तरी द्रव्य ही पर्यायरहित नसते आणि पर्याय ही द्रव्यरहित नसते. असं कधी होणार का की सोन्याचं कुंडल आहे पण त्यात सोनं नाही आहे, किंवा काय म्हणायचं, हलवा केलाय पण त्यात साखरच नाही आहे. आता तुमचं एक्सेप्शन सोडा, दुसरं काय घालून करत असला तर, पण साखरेचा हलवा असं म्हणणार तुम्ही, तर त्यात साखरच नसेल तर कसं साखरेचा हलवा म्हणणार? म्हणजे पर्याय एकीकडं आणि द्रव्य दुसरीकडं असं तर होणार नाही. म्हणून सांगतायत काय की द्रव्य नियमाने कुठली ना कुठली पर्याय त्याला असतेच. म्हणजे आत्ता आपल्याला दिसत नाही, जसं मी आत्ता म्हणले की ध्यानाला बसलोय मी, माझी पर्याय कुठली आहे सांगा? ध्यानाला बसल्यावर शुभ भाव आहेत किंवा शुद्ध भाव आहेत, मग ती पर्याय नाही एक. म्हणजे तुमचं कसं, आपलं कसं झालंय की संसारी दशेमध्ये काहीतरी कार्य चालू असताना हा जीव त्या पर्यायामध्ये परिणत आहे असं पाहतो आपण. जसं तुम्हाला दिवसभरामध्ये काम करायची सवय आहे, सकाळी हे काम झालं की नंतर ते काम ते काम ते काम, म्हणजे काम करणारा मी असं झालं ना तुमची परिभाषा. आणि काम करत नसताना आई कुठे काय करते, म्हणजे तिथं कुठली कार्य नसताना किंवा काम नसताना आपल्याला काय वाटलं की त्या द्रव्याला पर्याय नाही आहे, पण असं तर होणार नाही. काय काम करतो रिकामं बसल्यावर? काम काढून काम करतो आम्ही, पण ध्यान करायला टाईम नाही, स्वाध्याय करायला टाईम नाही. तर म्हणून सांगितलं की द्रव्य हे नियमाने पर्याय सहितच असतं, कुठलंही द्रव्य असू दे. निगोदीची काय पर्याय हो? निगोदीच्या द्रव्यामध्ये पर्याय आहे का? विचारून येता का काय? त्यांना पण ज्ञान आहे अक्षराच्या अनंतव्या भागा एवढं, मग त्यामध्ये पण परिणमन चालू झालं की बर, किंवा ते जन्ममरण करते, ते प्रत्येक गुण आहेत त्यांच्यामध्ये, तर गुणाचं परिणमन चालू आहेच, त्यामुळे त्याची पर्याय आहेच. आपल्याला समजेल नाही, समजेल म्हणून पर्याय नाही असा अर्थ नाही आहे. परमाणूचं काय पर्याय हो? परमाणू माया दृष्टीच्या गोचर होत नाही. परमाणू केवढा आहे? सूक्ष्म आहे, एक प्रदेशवरती आहे. मग त्याची पर्याय काय असते? पर्याय असते का त्याच्यामध्ये? पर्याय राहणार. प्रत्येक गुण आहेत तर त्या सगळ्या गुणांच्या नियमाने प्रतिसमयाला पर्याय असतातच. मग ते परमाणू असू दे, सिद्ध असू देत, निगोदी जीव असू दे किंवा आपला कारण परमात्मा असू दे. म्हणून सांगितलं माताजी काय सांगतात नेहमी, 3 प्रकारचे उपयोग आहेत: अशुभोपयोग, शुभोपयोग आणि शुद्धोपयोग. मग तुम्ही जर अशुभोपयोगात नाही जायचं असेल तर शुभोपयोग आणि शुद्धोपयोगाचा आश्रय घ्या. आणि जर नाही राहू शकत, काय शुद्धोपयोगामध्ये निरंतर नाही राहू शकत, तर काय करायचं? शुभोपयोगाचा अवलंबन घ्या आणि त्याच्यामध्ये आपलं मन रमवा. म्हणून काल आपण बघितलं व्यवहार धर्म सुद्धा सांगितला शास्त्रामध्ये. कशासाठी? ह्याच्यासाठीच की तुमचं
चित्त संसारिक कार्यामध्ये अनादीपासून झालेल्या संस्कारामध्ये अडकतं आणि मग निरंतर काय 5 इंद्रियांचे भोग घेणं, विषय कषायामध्ये राहणं, काय ना काय कषायामध्ये आकुलतामध्ये घालवणं, ह्याच्यामध्ये जातो उपयोग. म्हणून सांगितलं की जरासं अशुभोपयोगाला पासून वाचण्यासाठी शुभोपयोगामध्ये या आणि शुभोपयोगाला सुद्धा हेय जाणा आणि आपल्या आत्म्याला धरा. मला सांगायचं आहे, आत्म्यामध्ये आनंद आहे का शुद्धोपयोगाच्या पर्यायामध्ये आनंद आहे? जेव्हा मी स्वतःला जाणलं त्यावेळेस जी पर्याय प्रगट झाली ती शुद्ध पर्याय म्हणली जाते, त्याला शुद्धोपयोग म्हणतात. मग मला सांगा, आनंद प्राप्त झाला ना जेव्हा मी शुद्धोपयोगाला प्राप्त झालो, तर तो आनंद द्रव्यात आहे का त्या पर्यायात आहे? द्रव्यामध्ये. पर्यायात नाही. द्रव्यामध्ये. पर्यायात नाही. मग म्हणजे पर्यायामध्ये प्रगट होतं पण द्रव्यामध्येच आहे. मग द्रव्यात तर आनंद निवदी जीवाकडे पण आहे, मग तो का नाही आनंदी झाला? त्यानं पुरुषार्थ केला नाही ना, मग त्या पर्यायामध्ये प्रकट होतो पुरुषार्थ केल्यावर. मग पर्यायात आनंद आहे का द्रव्यात आनंद आहे? द्रव्यात आहे म्हणूनच पर्यायात येतो ना. नाही का असलं झाडात आहे म्हणून पर्यायात येतो असं. तूच रोशन कर. म्हणजे पर्यायात आनंद आहे का द्रव्यात आहे? बोला, कोण आहे दुसरं? सोनाल. काय तिने पर्याय सांगितली, द्रव्य सांगितली, तर पर्याय सांगायचं. कशात आहे आनंद? द्रव्यात आनंद आहे का पर्यायात आनंद आहे? द्रव्यामध्ये गुण आहे आनंदाचा आणि त्याचा परिणाम म्हणून ते पर्यायामध्ये प्रगटते. हा, सगळं तुम्ही सांगितलं, मी काय सांगू? म्हणजे म्हणून सांगितलं ना, ज्याचा आश्रय करतो त्याच्यानुसार तुम्हाला सुखाची प्राप्ती होते. मग द्रव्यामध्ये आनंद आहे म्हणून तर तो पर्यायामध्ये प्रगट झाला. मग ती पर्याय आपण त्या द्रव्याला लक्ष करून घालवली ना, त्यामुळं पर्यायामध्ये जो विषय घेतला तो आनंद देणारा. म्हणून पर्यायात आनंद भोगू शकतो. द्रव्यात आनंद अनादि अनंत आहे पण त्याचा भोग घेतल्याशिवाय ते तुम्हाला देणार नाही स्वाद. म्हणजे तुम्ही जोपर्यंत पर्याय त्या द्रव्याला अटॅच करणार नाही, त्या पर्यायात त्या द्रव्याचा विषय करणार नाही, तोपर्यंत तो आनंद देणार नाही. जसं म्हटलं, एफ डीमध्ये पैसे ठेवलेत. किती पैसे आहेत एफ डीमध्ये? किती पैसे आहेत तुमच्याकडं? मामा सांगा ना. कळलं का मी काय म्हणले? आपल्याकडे बँकेमध्ये आपण पैसे ठेवलेत ना, किती पैसे आहेत माहित नाही, काढून घेत नाही, विचाराले फक्त. तर ते एफ डीतले पैसे सांगा वर्षभर ठेवला असाल तर त्याचा किती उपयोग तुम्हाला? ते तुमच्या आनंदाचं किती कारण ठरणार? आनंदाचं कारण आहे का नाही? आता तुम्हाला काय ते हो पण म्हणाल, नाही पण म्हणाल, काय सांगता येत नाही. पैसे बँकेत ठेवलेले सुख देतंय का नाही देत? मोठा प्रश्न झाला का? म्हणजे सांगायचं आपण मांडलं विचारांमध्ये म्हणजे सांगायचंय काय की जोपर्यंत ते एफ डी संपणार नाही, तोडणार नाही, तोपर्यंत हातात पैसा येणार नाही आणि ते तुम्हाला सुख देणार नाही. पण तुमचे फिलिंग्ज असे आहेत की बास माझ्याजवळ पैसा आहे तर मी सुखी आहे. कोण सुखी बनवलं हो तुम्हाला? त्या पैशाने सुखी बनवलं नाही. तुमचं आनंद, तुमचं सुख हे कुठल्या गुणाची पर्याय आहे? तो गुण कोणाच्यात आहे? त्या धनामध्ये आनंद गुण आहे का? मग तो कसं तुम्हाला आनंद देणार? ज्याच्यामध्ये आहे त्याच्यातूनच मिळणार आहे. म्हणून जरी ते पैसे एफ डीमध्ये पडलेले आहेत तरी सुद्धा तुम्ही आनंद भोगताय. माझ्याकडे धन आहे या विचाराचा. ठीक आहे, म्हणून सांगितलं आनंद हा गुण जीवाचा आणि तिची सुखही पर्याय. मग त्या सुखाचा तो भोग घेतो. ठीक आहे, पण मला काय म्हणायचं होतं की कशासाठी सांगितलं मी?
हां, ती जी FD आहे ती तोडली तुम्ही आणि हातात पैसा आला, त्याच्यानंतर तो भोग घेणार तुम्ही आणि त्यातून आनंद मिळणार म्हणणार. तसं द्रव्यामध्ये आनंद आहे का पर्यायामध्ये आनंद आहे? जसं ते बँकेत पडून आहे FD, तर धन तर आहे तिथं, तसं इथं स्वभाव तर त्रिकाली आनंद स्वरूपच आहे. कुठल्याही जीवाचा असू देत, कुठल्याही दशेत असा तरी सुद्धा स्वभाव तर अनादि अनंत आनंद स्वरूपच आहे. पण ज्या समयाला तुम्ही त्याचा भोग घेता, त्याला विषय करून जाणता, त्यावेळेस पर्यायात तो व्यक्त होतो, त्यावेळेस तुम्हाला त्याचा स्वाद कळतो आणि तुम्ही सुख भोगता. म्हणून सांगितलं द्रव्यात आनंद आहे का? यस. पर्यायात आनंद आहे का? येस का नो? म्हणजे शुद्धोपयोगाच्या पर्यायामध्ये मी त्या द्रव्याला धरलं म्हणून तिथं मला आनंदाची प्राप्ती होणार आहे. पण पर्याय हा विषय करणार तर आनंदाची प्राप्ती होणार नाही. काय कळलं? म्हणजे काल मला 12 वाजता खूप चांगलं ध्यान झालं म्हणून मी त्यावेळी सुखी झालो होतो. मग तशी सुखाची पर्याय, तसा मला आनंद आत्ता पाहिजे. म्हणजे काय केलं तुम्ही? त्या सुखाच्या पर्यायाला विषय केला तर तुम्हाला आत्ता या पर्यायात आनंद मिळणार नाहीच. कारण तिथं जेव्हा मला आनंद मिळाला होता त्यावेळेस मी विषय स्वतःच्या आत्म्याला केला होता आणि आत्ता मला आनंद पाहिजे तर मी विषय कोणाला केलाय? त्या पर्यायाला, ज्या पर्यायात की मी शुद्धोपयोगात होतो आणि तिथं अतिंद्रिय आनंद मिळाला होता, तसा आनंद मला आत्ता पाहिजे म्हणून त्या पर्यायाला विषय केला तर आनंद मिळणार नाही. म्हणून द्रव्यात आनंद आहे का पर्यायात आहे? कथनचित द्रव्यात आहे, कारण तो स्वभाव आहे. आणि पर्यायात जेव्हा आपण त्याची अभिव्यक्ती होते त्यावेळेस त्या आनंदाचा भोग घेऊ शकतो. म्हणजे द्रव्यातल्या आनंदाचा भोग घेतल्याशिवाय तो तुम्हाला देऊ शकत नाही. हो काय? तुम्ही जोपर्यंत त्याला धरणार नाही, ज्ञानामध्ये नेय बनवणार नाही, तोपर्यंत ते द्रव्य तुम्हाला फ्रुटफुल नाही आहे. हो, हे सांगायचं आहे. किती असेल तुमच्याकडं गोडाऊनमध्ये पडून किंवा तुमच्या घरामध्ये डब्यांमध्ये भरून असलेलं माल भरपूर असेल, शिदा सामान, पण जोपर्यंत तुम्ही युटिलाइज करत नाही तोपर्यंत ते तुम्हाला किती फळ देणार? घरात गहू आहे का? हो म्हणा. गव्हाचं पीठ आहे का? हो म्हणा की पटापटा. मग ते असल्यावर तुम्हाला रोटी देताय का नाही देत? डब्यातलं पीठ डब्यातच आहे, ते रोटी कसं देणार? जोपर्यंत त्याला तुम्ही यूज करत नाही तोपर्यंत ते तुमच्या उपयोगी नाही. तसं म्हणलं माझ्यामध्ये आनंद स्वभाव आहे, पण मी जोपर्यंत त्याला प्रगट करत नाही, जाणत नाही, तोपर्यंत ते मला सुख देणार नाही. म्हणून निर्णय करायचा आहे की द्रव्यामध्ये सुख आहे का पर्यायामध्ये सुख आहे? तर स्वभाव सुखमय आहे आणि त्याला जाणलं असताना शुद्धोपयोगाची पर्याय प्रगट होते. त्यामध्ये पण मला सुख अनुभवात आलं, पण ती पर्याय सुखाचं कारण नाही. पर्याय सुख देणारी नाही तर द्रव्य सुख देणार आहे. जसं म्हणलं काय, ATM मध्ये पैसे असतात तुमचे बँकेत, आणि ते ATMचं कार्ड असते, तुम्ही गेला त्या मशीनवर आणि तुम्ही त्याला लावलं ते ATM कार्ड, पण पासवर्ड माहीत नाही तुम्हाला, काय होणार हो? सगळे पैसे काढायचे तुम्हाला. किती पैसे आले हातात? मग हे पासवर्ड आहे ना, जे तुम्हाला आता शुद्धोपयोग हा पासवर्ड आहे त्या आत्म्याचा आनंद भोगण्यासाठी. काय म्हणले सांग? काय कळलं? आत्म्याचा आनंद भोगण्यासाठी शुद्ध उपयोगाची गरज आहे. तो पासवर्ड सारखं काम करतो. नाहीतर मग त्यापासून उपयोग नाही. नाहीतर मग बँकेत किती पैसे आहेत पण तुम्ही जर ते काढूच शकला नाही तर. म्हणून परवा एक मला व्हिडिओ बघायला मिळाला की ते विदाऊट पासवर्ड सुद्धा पैसे काढतात. कसं काय?
तुमचे पैसे ते काढतात बरं का. कसं काढतात म्हणजे आपलं उगीच ॲडव्हर्टाइजमेंट तुमच्यासाठी. तुम्ही गेलात कदाचित त्या ATM मशीनवर, तुम्ही तुमचं कार्ड इन्सर्ट केला, पासवर्ड घातला, ते ॲग्री पण झालं, ॲक्सेप्ट केलं त्यांनी सगळं, आणि त्यांनी पैसे पण ट्रान्सफर केले, पण ते बाहेरच आले नाहीत. असं ते लोक फ्रॉड करतात. म्हणजे काय केलं त्यांनी, जिथून ते पैसे तुम्हाला येणार होते ना त्या मशीनमध्ये आत ते ऑलरेडी चिप बसवून ठेवतात किंवा काहीतरी एक बॅनर बसवून ठेवतात, जे की तिथून बाहेर येऊ देत नाही मनी. आणि मग तुम्ही विचार करून करून ट्राय करून करून जेव्हा निघून जाता ना, त्यावेळेस ते काय करतात की आतल्या त्या मशीनचं ती पट्टी काढतात आणि पैसे तिथे अडकलेले असतात ते स्वतः घेतात. म्हणून कधी ATM मशीनवर जाऊ नका असं सांगायचं होतं. म्हणजे तुम्हाला तुमचं धन आहे ते त्यांनी काय म्हणणार ना, पैसे काढले का, मशीननी सांगितले पैसे ट्रान्सफर केलेत आणि यांच्या हातात तर पैसे आले नाहीत, मग गेले कुठं पैसे, कसं कळणार. म्हणून असं ते मध्ये घेतात, ह्याच्यासाठी सांगितलं. मग तसंच माझ्यामध्ये सुख आहे, एवढा आनंद लबालब भरलेला आहे ना, पण तुम्ही जोपर्यंत ते कार्ड इन्सर्ट करत नाही ना, तसं शुद्धोपयोग जोपर्यंत आत्म्यात लावत नाही ना, तोपर्यंत ते तुमच्या पर्यायामध्ये कॅश देत नाही. कळलं का मामा काय म्हणले. तुम्हाला आनंद पाहिजे तर तुम्हाला कार्ड योग्य पाहिजे, त्याचं पासवर्ड योग्य पाहिजे आणि ते तिथं मिळणारच, नाहीतर नाही. म्हणून सांगितलं द्रव्य विरहित पर्याय नसते आणि पर्याय विरहित द्रव्य नसतं. आणि आपल्या द्रव्यामध्ये आनंद आहे तो जोपर्यंत त्याला विषय करणार नाही तोपर्यंत तो आनंद तुम्हाला उपयोगाचा नाही. तुम्हाला आनंद बाहेरच्या विषयामध्ये मिळतोय म्हणून आपण काय करतोय, त्या विषयांनाच पकडतोय ज्ञानामध्ये, त्याचाच भोग घेण्याचा प्रयत्न करतोय, त्यातून सुख काढण्याचा प्रयत्न करतोय. रॉंग पासवर्ड झाला का नाही, कसं मिळणार मग. जिथं आहे तिथं शोधत नाहीये तर दुसरीकडे शोधतोय, त्यामुळं सुखाची प्राप्ती झाली नाही. ठीक आहे, त्या वाक्याचा अर्थ राहिलाय शेवटच्या. ततः द्रव्यस्य पर्यायाणां च, म्हणून द्रव्य आणि पर्याय हे दोन्ही आदेशवशात म्हणजे कथन करण्याच्या अपेक्षेने, कथनाच्या वश झाल्याने, कथनचित भेद असताना सुद्धा, कोणाच्या मध्ये भेद आहे, लवकर बोला, कोणामध्ये भेद आहे, द्रव्य आणि पर्याय. कुठल्या अपेक्षेने भेद आहे, संज्ञा लक्षण प्रयोजनाच्या अपेक्षेने द्रव्य आणि पर्यायामध्ये कथनचित भेद असताना सुद्धा एक अस्तित्व नियतत्वात. ह्याचे 2 अनुमान वाक्य करायचे आणि मला सांगायचं आहे उद्या. काय, द्रव्य आणि पर्याय हे भेदरूप आहेत आणि अभेदरूप आहेत, असे 2 तुम्हाला मी प्रतिज्ञा वाक्य दिले. दोन्हीला मला हेतू द्यायचे तुम्हाला, ह्या वाक्यातून काढून द्या. काय म्हटले सोनी, हेतूनी सिद्ध करायचे साध्य. कुठलं साध्य, द्रव्य आणि पर्याय एक आहेत आणि द्रव्य आणि पर्याय अनेक रूप आहेत, असे 2 प्रतिज्ञा घेतले, त्याचे हेतू काय ते काढायचे. तर सांगतायत की त्यांच्यामध्ये कथनचित भेद असताना सुद्धा एक अस्तित्वाने नियत असल्यामुळे अन्योन्य अजहत वृत्तीनाम, एकाच अस्तित्वामध्ये नियत असल्या कारणाने अन्योन्य वृत्ती सोडत नाहीत. त्या द्रव्य व पर्यायांची एकच सत्ता आहे म्हणून अन्योन्य वृत्ती सोडत नाहीत. म्हणजे एक दुसऱ्याच्या कारणाने असणे किंवा आश्रयाने राहणे, एकमेकांना ते सोडून राहत नाहीत. अजहत वृत्तीनाम, परस्पराला न सोडता राहणे रूप वृत्ती असते. या अपेक्षेने वस्तुत्वाने अभेद आहे, म्हणजे त्यांच्यामध्ये अभेद, वस्तुतः अभेद आहे. म्हणजे निश्चयने द्रव्य आणि पर्याय हे अभेदरूप आहेत. निश्चयाने म्हणजे अशुद्ध निश्चयाने घ्यायचं आणि व्यवहारनयाने शुद्ध निश्चयनयाने द्रव्य काय म्हणायचं, त्याच्यामध्ये पर्यायत्व धर्म घेतला तर निश्चयनयाने तो पर्यायत्व धर्म पण द्रव्याशी अभेद आहे.
पण जेव्हा स्वतंत्र पर्याय सांगतो त्यावेळेस द्रव्य आणि पर्याय हे व्यवहाराने सांगितले जाणार, त्यांचा संबंध आहे म्हणून. म्हणजे हे शेवटचं वाक्य घेतलं ना त्यांनी, वस्तुतः त्यांच्यामध्ये अभेद आहे. मग वस्तुतः म्हणत असताना निश्चयाचं कथन असतं. मग द्रव्य आणि पर्याय भेदरूप आहेत का अभेदरूप आहेत? निश्चयने. दीपाली भाभी निश्चयाच्या विषयामध्ये पर्याय आहे का? मग निश्चयाने द्रव्य आणि पर्याय यांच्यामध्ये अभेद आहे. मग जर शुद्ध निश्चयाने घ्यायचं असेल तर पर्यायत्व घ्यायचं, आणि निश्चयने म्हणत असताना अशुद्ध निश्चयने त्यांच्यामध्ये अभेद आहे. जसं आपण 7 नंबर चार्टमध्ये अभेदोपचार दाखवतो ना, त्यामध्ये काय केलं, पूर्ण शुद्ध नये, एकदेश शुद्ध निश्चयने आणि अशुद्ध निश्चयने म्हणतो. मग तिथं पर्यायाशी अभेद करूनच कथन केलेलं आहे ते. द्रव्यामध्ये ती पर्याय अभेद केली आणि सांगितलं पूर्ण शुद्ध अरिहंत सिद्ध दशा, एकदेश शुद्ध 4 ते 12 गुणस्थांवरतीची दशा, आणि अशुद्ध निश्चयने म्हणजे कषायामध्ये अनुरक्त असलेला तो जीव. म्हणून पर्याय ही कधीही द्रव्याला सोडून नसते आणि द्रव्य पर्यायाला सोडून नसतं. म्हणून ह्याच्यामध्ये अभेदोपचाराच्या अपेक्षेने कथन केलं आणि बौद्ध मताचं खंडन करून सांगितलं की पर्याय ही द्रव्याचीच असते आणि द्रव्य पर्यायाने रहित नसतंच. म्हणून आपल्या पर्यायाला समजून काय फायदा, तर आपण आपल्या पर्याय आपल्या द्रव्याला देत नाही आहे तर पराला देतोय. आपल्या हातात असलेलं धन दुसऱ्याला देऊन टाकतो, त्यात आनंद आहे का दुःख आहे तुम्हाला? असं देणार का धन आपण दुसऱ्याला? माझ्याकडे धन आहे बाबा, घेऊन जा घेऊन जा, सगळ्याला वाटून संपवतोय आपण. मग तसं आपल्याकडं धन आहे आपल्या आनंदाचं, आणि ती प्रत्येक समयातली पर्याय आपली आहे, ती आपण आपल्याकडं दिलं तर त्या आनंदाचा भोग घेऊ शकणार. पण आपण काय करतोय, प्रत्येक पर्याय परवस्तूला देतोय, तर तो आनंद कसा मिळणार? म्हणून सांगतायत पर्याय आपली नष्ट होती आहे, मनुष्य पर्याय संपत चालली आहे आणि आपण सगळे पर्याय पराला देतोय, तर आपल्याला आनंदाची प्राप्ती होणार नाही. असाच हा मनुष्य भाव सुद्धा अनेक भावा समान निघून जाणार, नष्ट होणार. म्हणून सांगितलं प्राप्त पर्यायामध्ये आत्म्याचं चिंतन करा, अनुभव करा आणि आनंद भोगा, तरच आपल्याला सुटका आहे. अन्यथा अशा अनेक पर्याय गेल्या तरी सुद्धा आपण आनंदी होणार नाही. म्हणून जाणा. हा मी आनंद स्वभावी ध्रुव आहे, जीव आहे. माझ्यामध्ये दुःख नाहीच. अतींद्रिय आनंद स्वभाव आहे, तो माझ्याच स्वाधीन आहे. इंद्रिय आदी परनिरपेक्ष आहे. मी जाणतोच आहे. ज्ञाता द्रष्टा स्वरूपोऽहम्. आनंद घनपिंड स्वरूपोऽहम्. जीवोऽहम्. ओम विसर्जन.